आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात मुक्ताईनगर येथील मुक्ताई संस्थानतर्फे संत ज्ञानेश्वर महाराजांना भक्तिभावाने राखी अर्पण. मुक्ताई ज्ञानेश्वर बंधुभावाचा अनोखा सोहळा. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला राखी अर्पण. रक्षाबंधनानिमित्ताने मुक्ताई संस्थांची अनोखी परंपरा कायम. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी राखी चढवत ज्ञानदा मुक्ताई या बहीण भावाच्या नात्यातील अखंडता जतन. मुक्ताई संस्थांकडून माऊली चरणी राखी अर्पण झाल्यानंतर आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून मुक्ताईला साडी चोळी भेट. यावेळी मुक्ताईनगर येथील मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, हरिभक्तपरायण रवींद्र महाराज हारणे, संदीप पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त ॲडव्होकेट रोहिणी पवार, सागर महाराज लाहुडकर, संदीप भुसे, पांडुरंग पाटील आदींची उपस्थिती. जिल्हा परिषदेच्या पाईट आंबेठाण गटात पंचायत समिती सदस्या सारिका गोगावले आणि परिवाराने 10,000 कुटुंबांसोबत साजरी केली राखी पौर्णिमा. मुंबई स्थित कुटुंबासाठी सारिका गोगावले आणि त्यांच्या परिवाराने राखी आणि मिठाई पाठवून जपलं अतूट नातं. सारिका गोगावले यांनी आमदार बाबाजी काळे यांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधनाचा सण. ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मावळ तालुक्यातील सुदुंब्रे येथील एनडीआरएफ जवानांना राखी बांधून साजरे केले अनोखे रक्षाबंधन. यावेळी एनडीआरएफ कमांडर संतोष बहादूर सिंग, सरोज कुमार, अशोक कुमार, प्रवीण दत्त आणि जस्टिन जोफेस यांच्यासह 60 जवानांनी विद्यार्थ्यांना एनडीआरएफच्या कार्याची तसेच आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य कसे केले जाते याबाबत केलं मार्गदर्शन. स्वर्गीय गुलाबराव गोरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे, मुख्याध्यापिका प्रमिला गोरे, प्राचार्य सचिन आभाळे, शिक्षक दत्तात्रय लिंबोरे, सिद्धार्थ मळेवाडी, गणेश काळे, स्वाती काळे आणि रुपाली भालेराव आदींची उपस्थिती. विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षण आणि सायबर क्राईम या विषयांवर नाट्यछटांच्या माध्यमातून दिला जनजागृतीपर संदेश. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे आधी हटवा, त्यानंतर त्या जागी तातडीने पायाभूत सुविधा उभारा. पार्किंग, ड्रेनेज आणि वाहतूक व्यवस्थेचे सर्वंकष सर्वेक्षण करून एकात्मिक आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापन उच्चस्तरीय समितीची बैठक संपन्न. यावेळी आमदार बाबाजी काळे, पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती. रस्त्यांवरील खड्डे, साईडपट्ट्या, गाळ आणि कचरा हटवण्याची कामे 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा. आवश्यकतेनुसार 24 तास वाहतूक वळवून रस्त्यांची कामे पूर्ण करा. पर्यायी मार्गांचे पूर्वनियोजन करण्याच्याही दिल्या सूचना. कडूस विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अतुल गारगोटे यांची बिनविरोध निवड. सभेला 10 संचालकांची हजेरी तर विरोधी गटाचे 3 संचालक गैरहजर. राजगुरुनगर येथील उपनिबंधक कार्यालयात झालेल्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेसाठी 13 पैकी नवनियुक्त अध्यक्ष अतुल गारगोटे, पंडित नेहरे, पंडित मोढवे, राजेंद्र ढमाले, बाजीराव शिंदे, अशोक बंदावणे, रोहिणी काळोखे, राहुल गारगोटे, फक्कड पितांबरे, आनंदा धानापुणे हे 10 संचालक उपस्थित. तर विरोधी गटाचे संचालक शंकर कावडे, भावना शेंडे, अशोक गारगोटे अनुपस्थित. महिनाभरापूर्वी सोसायटीचे अध्यक्ष शंकर कावडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. 13 पैकी 10 संचालक अविश्वास ठरावाच्या बाजूने राहिले. विशेष म्हणजे शंकर कावडे हे कडूस गणाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य आणि खेड पंचायत समितीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत गटनेते. सोसायटीच्या अध्यक्षपदी अतुल गारगोटे यांची बिनविरोध निवडीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख संजय घनवट यांनी कडूस सोसायटीवर वर्चस्व केले सिद्ध. जादा परताव्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक. एका महिला आरोपीसह दोघांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धानोरे फाटा येथे जानेवारी 2024 ते 27 ऑगस्ट दरम्यान घडला फसवणुकीचा प्रकार. या प्रकरणी आरोपी महिला आणि भागवत गंगाधर पराड राहणार सोपानसाई रेसिडेन्सी आळंदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल. याबाबत राहुल भोलेनाथ भोसले वयवर्ष 30 राहणार चरोली खुर्द धानोरे यांची फिर्याद. फिर्यादी राहुल भोसले यांच्या सोसायटीमध्ये राहणारे ओळखीचे योगेश ज्ञानेश्वर वंजारी यांचे 1,70,000 रुपये
बांधकाम व्यावसायिक असलेले यशवंत सुनील गावडे वय वर्ष 29 राहणार खंडोबाची वाडी धानोरे यांचे 10 लाख रुपये, शुभम बाळासाहेब लोखंडे आणि मोनिका बाळासाहेब लोखंडे दोघेही राहणार धानोरे यांचे 6 लाख रुपये अशी 33,44,425 रुपयांची आर्थिक फसवणूक. याशिवाय सर्व गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये, गुंतवणुकीवर 500 रुपये परतावा आणि शनिवार, सोमवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी परताना मिळणार नाही असे सांगून गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून आरोपींनी केली फसवणूक. आई आजारी आहे आणि आजारी आई बरी होण्यासाठी वृद्धाला मदत करा म्हणत महादेव मंदिरात महिलेचा विश्वास संपादन करून केली फसवणूक. मंगळसूत्रासह 1.5 लाखाचे दागिने लंपास. चाकण उत्तर पोलीस ठाण्यात 2 अनोळखी भामट्यांविरोधात गुन्हा दाखल. 2.5 तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र कागदाच्या पुडीत बांधल्याचे सांगत पुडी पिशवीत ठेवली आहे असे सांगून सोन्याचे मंगळसूत्र हातचलाखी करून महिलेची फसवणूक. चाकण शिक्रापूर मार्गावर भोसेगावच्या हद्दीतील महादेव मंदिरात 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 ते 11:45च्या सुमारास घडला प्रकार. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.